डीआरडीओचा माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर विरोधात आरोप निश्चिती। पाकिस्तानी महिला हिराला संवेदनशील माहिती पुरवल्याचा प्रदीप कुरुलकरवर आरोप। ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत विशेष न्यायालयात आरोप निश्चिती। सीसीटीव्हीतील व्यक्ती आपणच असल्याची आरोपी भीमराव कांबळेची कबुली। मात्र चिमुकलीची ओळख नसल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळले। पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेचा धक्कादायक जबाब। पुण्यातील पोस्टकार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार। विशाल अग्रवालचा जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांची न्यायालयात धाव। 23 जून रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल होणार। विशाल अग्रवालच्या व्हायरल व्हिडिओवरून हा वाद। राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार। राज्य सरकारकडून महाउपलब्धी ॲप विकसित। येत्या 1 जुलैपासून ॲप कार्यान्वित होणार। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांकडे आता मराठी भाषा प्रमाणपत्र नसेल तर कारवाई होणार। राज्य परिवहन विभागाचा निर्णय। 15 ऑगस्टपर्यंत अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य। अकोल्यात सरकारी नोकरीच्या आमिषानं लाखोंची फसवणूक करणाऱ्या स्वाती जुनघडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। एका महिलेकडून 9,50,000 रुपये उकळल्याचा प्रकार। पैसे घेऊन बनावट नियुक्ती आदेश ओळखपत्रही दिल्याचं समोर। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडी चालकांची बैठक संपन्न। अल्निनोमुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता। यामुळे पाणी टंचाईचा इशारा। दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी ठेवण्याचे विखे पाटलांचं आवाहन। पालखी सोहळ्यासाठी 3,86,00,000 निधी मंजूर। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम। तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम। पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहणार। साधुग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव।